गॅस टंचाईत जीवाशी खेळ. कामरगावमध्ये 3 टँकरमधून अवैध गॅस रिफिलिंग, 4 आरोपी जेरबंद, 2.1 कोटींचा मुद्देमाल जप्त. अहिल्यानगर जिल्ह्यातील कामरगाव परिसरात गॅस टंचाईच्या काळात मोठा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. स्थानिक गुन्हे शाखेनं धडक कारवाई करत अवैध गॅस रिफिलिंग करणाऱ्या 4 आरोपींना अटक केली. तब्बल 2,01,09,028 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 23 मार्च 2026 रोजी पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचं पथक नगर तालुका हद्दीत पेट्रोलिंग करत होतं. यावेळी पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग यांना गुप्त माहिती मिळाली की पुणे अहिल्यानगर मार्गालगत कामरगाव शिवारातील हॉटेल रेणुका दही मिसळच्या पार्किंगमध्ये बेकायदेशीरपणे गॅस रिफिलिंग सुरू आहे. माहितीची खात्री करून पोलिसांनी तात्काळ छापा टाकला. छाप्यात 3 HP गॅस टँकरमधून व्यावसायिक गॅस सिलेंडरमध्ये अवैधरित्या गॅस भरताना आरोपी रंग्यात पकडले गेले. अटक आरोपी सचिन आबा बोधले वय 31 धाराशिव, माणिक बालाजी गुट्टे वय 32 बीड, उल्हास जीवन कवडे वय 32 धाराशिव, अमृत बाळासाहेब ठोकळ वय 33 कामरगाव. चौकशीत आरोपींकडे कोणताही अधिकृत परवाना नसल्याचं समोर आलं. त्यांनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी हा धोकादायक प्रकार सुरू ठेवला होता. जप्त मुद्देमाल 57.200 टन HP गॅस, 30,48,528, 3 HP गॅस टँकर 1,65,00,000, 20 गॅस सिलेंडर, 2 भरलेले 18 रिकामी 60,000 रुपये, अशोक लेलंड टेम्पो 5 लाख रुपये, गॅस भरण्याचं नोझल पाईप साधने रुपये 1100. एकूण मुद्देमाल 2,01,09,728. गुन्हे दाखल. आरोपींविरोधात अहिल्यानगर तालुका पोलीस स्टेशनमध्ये विविध गंभीर कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले. यात भारतीय न्यायसंहिता कलम 287, 288, जीवनावश्यक वस्तू कायदा 1955, LPG नियमन आदेश 2000, गॅस सिलेंडर अधिनियम 2016 आणि स्फोटके अधिनियम 1884 यांचा समावेश आहे. धोकादायक प्रकार उघड. ही संपूर्ण कारवाई करताना आरोपी कोणतीही सुरक्षा उपाययोजना न करता ज्वलनशील गॅस हाताळत होते. त्यामुळे मोठा स्फोट किंवा जीवितहानी होण्याचा धोका निर्माण झाला होता. पोलिसांची कारवाई. ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं यशस्वीरित्या पार पाडली. अवैध गॅस रिफिलिंग सारख्या प्रकारामुळे केवळ कायद्याचं उल्लंघन होत नाही तर नागरिकांच्या जीवितालाही गंभीर धोका निर्माण होतो. अशा गुन्ह्यांवर पोलिसांचा बारीक नजर ठेवून कठोर कारवाई सुरूच आहे. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी भाऊसाहेब गामणे, अहिल्यानगर.